खरं तर माझ्या मनामध्ये फक्त उत्सुकता होती. कोकणामध्ये काही जागा अशा आहेत जिथे देव मंदिरात भेटत नाही, तर तो इथे भेटतो. इथे झाडच काय, पानही तोडता येत नाही, कारण इथे देव राहतो. हे देवाचं घर आहे. माझी किंचितही अपेक्षा नव्हती की तो मला इथे सापडेल, पण खरंच सांगतो, देव मला इथे भेटला आणि तो मला संपूर्ण बदलून गेला. काही महिन्यांपूर्वी पुण्यातल्या केतकी घाटेचा देवराई या विषयावरचा एक इंटरव्ह्यू ऐकला आणि मी खूपच प्रभावित झालो. देवराई या विषयाने माझ्या डोक्यामध्ये चक्र सुरू केले. कधी कोकणात गेलो तर देवराई काय आहे हे समजून घ्यायचं. आज मी निघालोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या परुळे या गावाजवळील एक देवराई पाहायला. त्या देवराईचं नाव आहे डुंगोबाची देवराई. हे निसर्गातलं देवाचं घर पाहून मी अंतर्बाह्य बदलून गेलो. मला अगदी खात्री आहे की तुम्ही सुद्धा बदलून जाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. यशवंत हा एक तिथला स्थानिक तरुण, तो मला डोंगोबाच्या वेगवेगळ्या कहाण्या सांगत सांगत इथपर्यंत घेऊन आला. लहानपणापासूनच मला निसर्गाची खूप आवड होती. अगदी लहान असल्यापासून मला आठवतं, मी बेडूक पकड, कुठे साप पकड, घरी वेगवेगळे प्राणी पाळ, मग ते कासव, ससा, कुत्रा, मांजराची पिल्लं, काही ना काही माझ्याकडे असायचंच. पुढे जसं जसं मी भारतातल्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये फिरायला लागलो, ट्रेकिंगला जायला लागलो, तसं मला जाणवलं की मला एक प्रकारची शांतता मिळते. निसर्गात मी खूप रमतोय. देवराई म्हणजे गावाने देवाच्या नावाने राखलेलं एक जंगल. या देवासाठी सोडलेल्या जंगलामध्ये झाड काय, एक पानही तोडता येत नाही, असा गावकऱ्यांनी केलेला हा नियम. आणि ही प्रथा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. ही देवाला जंगल सोडण्याची प्रथा फक्त भारतातच आहे असं नाही, तर जगामध्ये अनेक देशांमध्ये ही प्रथा पाळली जाते. कोकणामध्ये देवरायांबद्दल अनेक कथा कहाण्या सांगितल्या जातात. काही कथा अंधश्रद्धा वाटतील अशाही आहेत, पण मला त्या श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये पडायचं नाही आहे. मला त्याच्यामागचा हेतू समजून घ्यायचा होता. या जंगलामध्ये शिरल्या शिरल्या मला बाहेरचं तापमान आणि इथे आतलं तापमान याच्यामध्ये खूप फरक जाणवला. अतिशय थंड असं वाटत होतं. थोडंसं पाण्यातनं जायला लागतं. अतिशय क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. येताना डोंगोबाच्या या देवराईबद्दल यशवंतकडनं मी काही गोष्टी ऐकत येत होतो. तो सांगत होता की इथे झाड काय, एखादं पानही तोडता येत नाही, आणि एखाद्याने तसं काही केलंच ना तर डोंगोबा त्याला मोठी शिक्षा देतो. अनेक लोकांना तसा अनुभव आला आहे. आपले पूर्वज खूप हुशार होते. त्यांनी जंगलाचा काही भाग हा वन्य प्राण्यांसाठी सोडला. का सोडला असावा? तर त्यांचा जर अधिवास आपण जपला तर ते माणसाच्या जीवनामध्ये लुडबुड करणार नाहीत. दुसरं असं की ही पृथ्वी सगळ्यांची आहे. म्हणजे साप असतील, सरडे, विंचू, मुंग्या, मधमाशा, वाळवी, एवढी क्षुल्लक दिसणारी वाळवी, तिला जंगलाचं आर्किटेक्ट म्हटलं जातं. आणि मोठे प्राणी आहेत, माकडे आहेत, खारी आहेत, ह्या सगळ्यांचं मिळून हे एक जीवन, सहजीवन आपण त्याला म्हणू शकतो. आणि हे सगळं जपलं पाहिजे, हे पूर्वजांचा हेतू असावा. एखादा विशाल वृक्ष जेव्हा ह्या देवराईमध्ये पडतो तेव्हा तो तसाच असतो. मग तिथली बुरशी, तिथल्या मशरूम्स, वाळवी, भुंगे, हे सगळं त्या वृक्षाला हळूहळू त्याची माती करतात, त्याचं पुन्हा निसर्गामध्ये विलिनीकरण करतात. तर ही जी एक प्रोसेस आहे ना, ह्या प्रोसेसला जर आपण माणसाने हात नाही लावला तर निसर्ग आपल्या आप बहरत राहतो. आणि हे आपल्या पूर्वजांनी सिद्ध केलं. चप्पल काढावी लागली.
वरून जमिनीच्या दिशेने लोंबकळत असणाऱ्या ह्या वेली आणि त्यांना सावरण्यासाठी लोखंडी पाईपांनी टाकलेला छोटासा मांडव, आणि त्या मांडवाखाली जर आपण बघितलं तर एक साधंसं छोटंसं देऊळ आहे, ज्याला भिंती नाहीत, काही नाही. ह्याच्यातसुद्धा आपल्याला पूर्वजांचा साधेपणा दिसतो. कुठलंही त्याच्यामध्ये तामझाम नाही. आम्ही मात्र यातनं काय उचललं तर फक्त देव उचलला. निसर्ग राहिला बाजूला. सुंदर सुंदर मंदिरं बांधत सुटलो. आणि म्हणून मंदिरांचं बाजारीकरण झालं असेल. मला ह्या वातावरणामध्ये एक वेगळीच अनुभूती येत होती. आतून खूप शांत झाल्यासारखं वाटलं. मी यशवंतला म्हटलं, आपण थोड्या वेळ इथे बसून राहूया, शांत. अशी शांतता क्वचितच काही मंदिरांमध्ये मिळते. सगळ्या घंटा अशा लावलेल्या आहेत आणि सगळी देवराई आहे. ऊन खाली येत नाही, इतकी गर्द झाडी आहे. तू कधी शेवटचा आलास इकडे? झाली ह्याच्या अगोदर मला 2-3 वर्ष झाली, तेव्हा आलो होतो. त्याच्यानंतर मी आता आलो. पण ह्या जागेचं काय असं महात्म्य आहे, तू काय सांगशील? महात्म्य म्हणजे इकडे वाईट शक्ती कुठचीच टिकत नाही. म्हणजे असं बाधा झालेला एखादी व्यक्ती असेल किंवा काय असेल, किंवा वाईट कोणी काय केलं असेल, तो ह्याच्यामध्ये पाऊल टाकताच ते निघून जातं. म्हणजे पहिल्यांदा आधी ते आतमध्ये यायलाच देत नाही त्या माणसाला, आणि तो आल्यानंतर ते लगेच जाणवतं आणि जे काही आहे ते अंगातून निघून जातं. म्हणजे तो तुम्ही माहितीच असेल तुमच्या, ते बऱ्याच मंदिरांमध्ये खांब असतात. त्या खांबांना हे केल्यानंतर तशी जर बाधा असेल तर जाते. पण इथे कसं आहे, इथे तुम्ही पाऊल टाकताच ते सगळं निघून जातं. एवढं महात्म्य आहे. आणि नवसाला पावणारा देव आहे. नवस केल्यानंतर हाकेला धावतो. आणि इकडची वनराई अशी आहे की कोणी काय इथलं पान सुद्धा तोडू शकत नाही. झाड तर दूरचीच गोष्ट आहे, पान सुद्धा कोण तोडू शकत नाही. खूप छान. म्हणजे त्याच्यामुळे किती सुंदर जंगल तयार झालंय. आणि गर्द झाडी आहे आणि अतिशय नॅचरल जंगल आहे ना. माणसाने केलेली लागवड नाहीये. छान. फार सुंदर ठिकाण आहे. 150-200 फूट उंच असलेले हे वृक्ष पाहताना मनामध्ये आपल्या पण आदर दाटून येतो. देवळाला लागून थोडं पुढे आलं की हा पाणवठा लागतो. इथे विलक्षण शांतता होती. अनेक पक्षी, मासे, वन्यजीव या पाण्यावर आपलं जीवन चालवतात. मानवाचा स्पर्श झाला नाही तर निसर्ग किती सुंदर राहतो हे मला जाणवलं. परिसर आहे. मी आणि यशवंत अतिशय तृप्त मनाने तिथून निघालो. मनातल्या मनात पूर्वजांचे आणि निसर्गाचे आणि परमेश्वराचे असे आभार मानले. एक माणूस झाडांवर असं का पाणी उडवतोय म्हणून आश्चर्य वाटलं. म्हणून त्याच्याशी थोड्या वेळ गप्पा मारल्या. शिपणी म्हणजे पाणी शिंपता. माडांची शिपणी. अच्छा. आणि हे कशाने शिंपताय? करला आहे पाणी टाकायला. आणि ते काय पाटाचं पाणी आहे का? ते पाटाचं पाणी. हां. मग ते सगळ्या झाडांना अशाच पद्धतीने पाणी घातलं जातं. होय. अच्छा. ह्याला काय म्हणतात ते? नाही हातात तुमच्या हे करलं आहे. करलं पाणी टाकायला. हां. छान. हे रोज शिंपावं लागतं?
हे 5-4 दिवसांनी. बरं. ठीक आहे. छान आहे जागा. आता हे बघून कदाचित एखादा शहरी माणूस म्हणेल की एवढी मेहनत कशाला करायची, त्यापेक्षा मोटर लावायची, स्प्रिंकलर्स लावायचे आणि आरामात सगळी झाडांना पाणी घालत बसायचं. तर त्याला हे पारंपरिक कामाचं महत्त्व समजलेलं नाही. कारण याच्यामध्ये प्रदूषण वाचतं, इंधन वाचतं आणि श्रमदान केल्याचं समाधान मिळतं. हे त्याला कसं समजवायचं? आजूबाजूचा सगळा प्रदेश हा असा पाटाच्या पाण्याने किंवा शिंपण्यामुळे हिरवागार झाला आहे. अतिशय सुंदर असं हे वातावरण होतं. देवस्थान झालं. आता यशवंत मला भूतनाथाकडे घेऊन जाणार होता. हे ठिकाण पण फार लांब नाही आहे. केळूस नावाचं एक गाव आहे. तिथून एक 2 किलोमीटर डोंगर वर चढून गेल्यानंतर एक पठार लागतं. त्या पठारावर हे भूतनाथाचं अप्रतिम मंदिर आहे. कोकणात भूतनाथ म्हणजे भूतांचा अधिपती असा अर्थ लावला जातो. इथे भूत म्हणजे वाईट आत्मे असं नाही. पंचमहाभूतांचा स्वामी भगवान शिव. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे जे सगळं पठार दिसतंय हे एकेकाळी जसं आत्ता आपण खाली जे देवराई बघितली तितकं घनदाट असं इथे जंगल एकेकाळी होतं. आता हे सगळं जंगल नाहीसं झालं आणि एक पठार उरलेलं आहे. आणि म्हणून पर्यावरणप्रेमी जी काळजी करतात ती खरं तर रास्तच आहे. आजूबाजूच्या जंगलात किंवा गावांमध्ये कोणी काही वाईट केलं तर भूतनाथ त्याच्यावर लक्ष ठेवून असतो, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. भूतनाथ मंदिर आहे ना. भूतनाथ मंदिर हे इथले जो भगत कुटुंबीय आहेत, म्हणजे भगत वाडी म्हणतो आम्ही, नांदेड आणि भगतवाडी खालचे. मी सुनील पाटील पाटकर इथे राहतो. माझं घरात पुण्यात ऍक्च्युली. तिथे बरोबर. थांबा. हा जो मुलगा येतोय ना, ही इज वन ऑफ द तांडेल्स. ओके. सो यू कॅन गिव्ह, बट आय कॅन जस्ट मला थोडंसं म्हणून तुम्हाला सांगू. फार डिटेल नको आहे. आपण कुठून आला सांगा? मी ठाणे. हां. तर ही विल गिव्ह यू मोर इन्फॉर्मेशन. आय विल जस्ट ब्रीफ यू. तर हे इथलं जे मंदिर आहे हे मला वाटतं 100 वर्षापासून आहे. हे आता रिनोव्हेशन इतक्यातच मंडळींनी केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये बेसिकली भगत कुटुंबीय, तांडेल कुटुंबीय हे आमच्या कालवी बंदरच्या पिठ्यावरती तुम्ही त्यांची घरं बघाल, त्यांच्याकडे ह्याच्या पूजेचा वगैरे सगळा मान आहे. मानकर्ते आहेत. अनेक अजून कुटुंबीय पण त्याच्यामध्ये असतात. 8-9 डिसेंबरला यावर्षी त्यांचा म्हणजे डिसेंबर 25 मध्ये इथे मोठा इकडे उत्सव असतो. आणि त्या उत्सवामध्ये तिकडे साधारणपणे 500-600 लोक जेवतात. त्यांचं जेवण वगैरे झालेलं असतं. हे संपूर्ण लोकसहभाग आणि लोकवर्गणीमधून इकडे संपूर्ण त्यांना ते प्राप्त होतं. नमस्कार. नमस्कार. हे मला जरा ही दगडांची रचना अशी काय का ठेवले तसे? पूर्वीपासूनच तशी असते. हो. हे साधारण किती वर्ष जुनं आहे मंदिर? खूप वर्ष झाली त्याला. 1-2 पिढ्या जाते. भरपूर जुनं आहे. हो. दगडाला येते. म्हणजे आपली काही इच्छा असेल ना, एक दगड ठेवायचा आणि आपली इच्छा बोलायची. अच्छा. आणि म्हणजे हे महत्वाचं कारण आहे. महत्वाचं कारण आहे की नवसाला तो दगड किती दगड जरी ठेवलात ना तर तेवढेच वाढणार नाही. अच्छा. बेसिकली तुम्हाला सांगतो खरं तर रियालिटी, तो वराहरूपी विष्णू आहे बघा. जरी हे शिवाचं मंदिर जरी म्हटलं तरी शिवाची पिंडी त्यांनी तिथे ठेवली, पण हा वराहरूपी तिथे विष्णू आहे आणि ही लक्ष्मी आहे. आणि ह्या मूर्ती खूप प्राचीन आहेत. ते दिसतच आहे. 300-400-500 वर्षापूर्वीच्या त्या मूर्ती आहेत. आणि त्यांना ते हे करून त्यांच्यावर पूर्ण अभिषेक करून थोड्या त्यांचं हे खराब झालेलं आहे, म्हणजे त्याचं झिजलेलं आहे ते. पण हा वराह रूपी तुम्हाला खाली वराह दिसतो बघा, दिसतोय. आणि ही लक्ष्मी असं त्याचं ते स्वरूप आहे. पण तिथल्या लोकांना ते विष्णू आपला शंकराचं मंदिर म्हणून त्यांनी त्याचं नामकरण केलं. त्याची इथे येऊन पूजा करतात, मनोभावे पूजा करतात. आणि त्या तांडेलांचं एक महत्व असं आहे की जे 365 दिवस इकडे येत असतात. म्हणजे पाऊस असो, थंडी, वारा काही असेल तरी ते गृहस्थ इथे येऊन त्याची पूजा करतात. अजून 2-3 जण आहेत. आणि माझ्यापुरता आपण जर म्हणाल तर हा श्रद्धेचा विषय अशासाठी आहे की मी जरी इंजिनिअरिंग असलो किंवा माझी स्वतःची छोटी कंपनी जरी असली पुण्यामध्ये, तरी जेव्हा जेव्हा माझं घर आहे खाली, तर आम्ही इथे असल्यानंतर मी इथे याच्यासाठी येतो की देवा मला मार्ग दाखव. मी सुपरस्टिशियस नाही, मी अंधश्रद्धाळू नाही, पण माझी इथे भक्ती आहे
इथे आल्यानंतर मी त्याला सांगतो की बाबा मला फक्त मार्ग दाखव आणि देर हॅज बीन केसेस वेर यू शोन मी द वे अच्छा ऑफ लाईफ आणि माझं जे काही दैनंदिन काही प्रॉब्लेम असतील कोण आजारी असेल काय असेल मी त्याच्यासाठी काही त्याला नवस करत नाही काही नाही पण त्याला सांगतो यू नो एव्हरीथिंग शो मी द वे अँड दिस इज क्या बात आहे क्या अबाउट इट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुमचं काय आडनाव? सुनील पाटील पाटकर. पाटकर. पुण्यातलं असता? मी पुण्यातला. बरोबर. चालू आहे पोल्युशन बद्दल. तिथे एक फिश ऑइल मिल आहे आणि त्याचं प्रचंड पोल्युशन त्यांनी करून ते डायरेक्ट सोडतात पाणी. बघितलं काल. दॅट्स माय सब्जेक्ट. आणि मी त्याच्याबरोबर काम करतो, तुला माहिती असणार, माझे व्हिडिओ असतात. तर मी त्या लोकांना तेच सांगतोय की वाईट आहे असं म्हणून उपयोग नाही. त्याच्यामध्ये ट्रायमेथिलामाइन, डायमेथिलामाइन्स, मोनोमेथिलामाइन्स आहेत, त्याच्यात H2S गॅस आहे, हायड्रोजन सल्फाईड सारखे गॅसेस आहेत, मिथेन आहे, त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे. आणि ह्याचा लोकांना त्रास होतो, त्यामुळे काही लोकांना त्याचं दम्याचा अटॅक वगैरे येतो. सो वी आर फायटिंग फॉर लास्ट 7 years. अच्छा. आता आमचं 26 तारखेला आम्ही जाऊन बसणार तिकडे ओरोसला, कलेक्टर ऑफिस जवळ आम्ही जाऊन तिथे उपोषण करणार आहोत. अरे वा. आणि आय एम लिडिंग दॅम. 26 जण आमचं उपोषण आहे. सो आय एम वन ऑफ द आणि त्यांनी कलेक्टरनी ज्या 5 लोकांना बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये सुनील पाटील पाटकर त्यासाठी मी हजर आहे. अर्थात मी या लोकांचाच रिप्रेझेंटेटिव्ह आहे, मी काही वेगळा नाही आहे. आणि ह्या लोकांनी माझं ऐकलं बाबा की हे असं आहे म्हणून मी आहे यांच्याबरोबर. कारण माझं म्हणणं काय, आम्ही जर काही एखादा विषय शिकतो तर त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण एन्व्हायरमेंटसाठी केलं पाहिजे. कारण पुढच्या जनरेशनला हे काही बघायला मिळणार नाहीत. जसं आज आमच्याकडे सुरमई, पापलेट, चांगले मोठे मोठे मासे आमच्या किनाऱ्याला आता येत नाहीत. पूर्वी जे आम्ही लहानपणी ते बघितले ह्या किनाऱ्यावरती कालवीच्या, आता ते येत नाहीत. कारण सगळे ट्रॉलरने ते खेचून तिथल्या तिथे जाऊन ते दुबई आणखी ओमानला पाठवतात. दुर्दैव आमचं आहे. फक्त आमचे लोक काय होतं, थोडंसं ना ते इमोशनल जास्त आहेत. शेवटी काय होतं, आपण एज्युकेशन घेतो म्हणजे काय करतो आपण, विवेक म्हणजे इमोशन्स आणि रॅशनलिझम ह्याच्यातलं तारतम्य शिकतो. दॅट इज एज्युकेशन बेसिकली. बरोबर. पण ते इथे त्याचा थोडासा अभाव आहे. लोक पटकन इमोशनली कॅरिड अवे होतात. मग कोणतरी सांगतं की हे ह्याचं आहे, हे देवाचं आहे. पण त्याच्यामध्ये एक खूप चांगली गोष्ट झालेली आहे की ते देवाचं झाड म्हणा किंवा देवाची जमीन म्हणून आमचा सगळा रवला. नाही तर आतापर्यंत सगळं थँक्यू व्हेरी मच मध्ये इथे तुम्हाला मल्टी स्टोरी बिल्डिंग दिसल्या असत्या. अदरवाईज हा एरिया तुम्हाला हेल्थसाठी सगळ्यात चांगला आहे. इथे तुम्हाला वायफाय आहे, आज 5G चालू आहे माझ्याकडे इकडे. सो व्हॉट मोर यू वॉन्ट. तुम्ही इथे बसून काम करू शकता. मी माझ्या कंपनीचं काम करतो ते सगळं इथे बसून करतो. इन्कम टॅक्स, GST सगळं मी इथे बसून करतो. माझं एकच लोकांना एक आव्हान आहे की जरा ह्या इथे येऊन राहून शक्य आहे, काम करणं शक्य आहे. वर्क फ्रॉम होम, त्यांनी वर्क फ्रॉम होम तिकडे त्याच्यात AQI 300 मध्ये नका बसू. इथला AQI 40 आहे, इथला AQI 50 आहे फक्त. Come here and be a part of nature. Absolutely. Thank you, sir. Thank you very much. चला भेटूया. My pleasure. Thank you. मस्त वाटलं. Thank you. कोकणामध्ये प्रसाद गावडे, अर्चना गोडबोले, केतकी घाटे आणि या सुनील पाटकरांसारखे अनेक मंडळी आहेत जे कोकणाचं मूळ सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करत आहेत. या मंडळींचा सरकारला विरोध नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की सरकारने शाश्वत विकास करावा. पर्यावरणावर यांचं प्रेम आहे. हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.